नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की केदार ऑफिसमध्ये गेलेला आहे. केदारचं छान असं सगळ्यांनी वेलकम केलेलं आहे. केदारला खूप छान अशी वागणूक ऑफिसमध्ये मिळालेली आहे. पण युवराजने आल्या आल्या राडा घालायला सुरुवात केलेली आहे आणि युवराज ऑफिसमध्ये आलेला असतो. केदार जेव्हा येतो तेव्हा सगळेजण अगदी सिक्युरिटीपासून सगळेजण केदारचं वेलकम करत आहेत. केदारसुद्धा सगळ्यांशी हसत खेळत बोलत आहे. म्हणजे जेव्हा युवराज हा केदारला म्हणत असतो की डुप्लिकेट खांडेकर, पण आज युवराजच डुप्लिकेट खांडेकर झालेला आहे आणि युवराजची चांगलीच लायकी निघालेली आहे. त्याची लायकी निघायला सुरुवात होते ती म्हणजे सिक्युरिटीच्या तिथे. जेव्हा तो एंट्री करतो आणि सिक्युरिटी त्याला विचारतो की तुम्ही कोण आहात, आधी आय डी कार्ड दाखवा आणि तरच तुम्हाला आत सोडलं जाईल. तेव्हा युवराजला खूप राग येतो. युवराज म्हणतो की मी युवराज खांडेकर आहे. तेव्हा सिक्युरिटी पुन्हा त्याला विचारते की युवराज खांडेकर म्हणजे कोण? नाही, मला आय डी कार्ड दाखवा, त्याशिवाय मी आत सोडू शकत नाही आहे. म्हणजे युवराज ऑफिसमध्ये कधी आलेलाच नसतो, युवराज कोण आहे ही गोष्टच माहीत नाही आहे. त्यामुळं आज युवराजची वाट लागलेली असते. त्याला कळायचं बंद झालेलं असतं, कारण युवराजला असं वाटत होतं की आपण खूप कोणीतरी आहोत. आणि मग तो म्हणतो की मी या तुझ्या जमिनीवर उभा आहे, या सगळ्याचा मी मालक आहे, असं म्हणत युवराजने त्या सिक्युरिटीला मारायला सुरुवात केलेली असते. ऑफिसमधले सगळेजण तिथे जमा झालेले असतात. सगळेजण पाहत असतात. धक्का बसलेला असतो आणि युवराज मात्र त्या सिक्युरिटीची धुलाई करत असतो. केदार म्हणत असतो, युवराज थांब, काय चाललंय तुझं, युवराज थांब. केदार त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु युवराज मात्र काही थांबायचं नाव घेत नसतो. तो म्हणत असतो की मला विचारतोस, मला उलट प्रश्न विचारलेले आहेत तू, आता तुला सोडत नसतो, आता तुला सांगतो की कोण आहे मी कोण आहे सांग, असं म्हणत तो बोलायला सुरुवात करतो आणि म्हणत असतो की बोल, आताच्या आता बोल, मी कोण आहे. मग मी कौशिकी खांडेकरचा भाऊ आहे असं सांगितलं जातं. तेव्हा मात्र इकडे युवराजने तरीही त्या सिक्युरिटीची कॉलर धरलेली आहे. त्याचा गळा दाबण्यापर्यंत युवराजची मजल गेलेली असते आणि आता केदार अडवण्याचा प्रयत्न करत असतो, पण युवराज मात्र ऐकायला तयार नसतो. युवराज त्या सिक्युरिटीच्या कानाखाली देतो आणि नेमकी कौशिकी त्यावेळेस येते. कौशिकी तिथं ओरडते युवराज म्हणून, कारण सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो. आज युवराजने जे कृत्य केलेलं असतं त्यासाठी युवराजला तर शिक्षा आता भोगावी लागणारच असते. कारण नसताना ऑफिसमध्ये स्टाफवरती त्याने हात उचललेला आहे आणि त्याला त्याच्या कुकर्माची शिक्षा मात्र आता चांगलीच भोगावी लागणार असते. खरं तर युवराजने हा काय गोंधळ घातलेला आहे, त्यामुळं कौशिकीसुद्धा भयानक अशी चिडलेली आहे. तिला माहिती आहे की युवराज असाच वागू शकतो आणि आज पुन्हा युवराजने दाखवून दिलेलं असतं की तो कोणत्या पातळीला, कोणत्या लायकीला उतरू शकतो हे कळलेलं असतं. तर इकडे तारणीने जेव्हा हलवा बनवलेला असतो तेव्हा मात्र निशीने माती खाल्लेली असते. निशीने जो काही गोंधळ घातलेला असतो तो इतका मोठा असतो की तिने मुद्दामूनच त्याच्यामध्ये आता गुंगीचं औषध टाकलेलं असतं एका वाटीमध्ये आणि ती वाटी आवर्जून तिने केदारला दिलेली असते आणि केदारला सांगितलेलं असतं की हे तुझ्यासाठी आहे. आता तारणीला आणि केदारला दोघांनाही संशय येतो की नक्कीच काहीतरी गोंधळ घातलेला आहे आणि म्हणून इकडे निशी म्हणत असते की युवी, खा ना, तुझ्यासाठी बनवलं आहे ना स्पेशली, मला सांग, तू पण उद्या ऑफिसला जाणार आहेस म्हणून हा गाजराचा हलवा बनवलेला आहे ना. तर मला काय वाटतं माहिती आहे का युवी, अरे आता सध्या जे काय आहे ना त्यावर आपण एक विचार केला पाहिजे आणि मग तू लवकरच आता CEO असणार, तुला स्पेशल केबिन असणार आहे, सगळं तुझ्यासाठी खूप छान असणार आहे असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर इकडे आता तारणीला मात्र राग येतो आणि तारणी उठते. आता तारणीला तर ती वाटी जी केदारला दिलेली आहे ती बदलायची असते, कारण निशीने काहीतरी गोंधळ घातलाय हे तारणीच्या लक्षात आलेलं असतं. तारणी उठते आणि म्हणते की तसं नाही आहे गं, आता मला सांग, हे ज्युनियर इंटर्न म्हणून आहेत की नाही, मग ज्युनियर इंटर्न आणि त्याचबरोबर इकडे CEO याच्यामध्ये बऱ्याच पोस्ट असतात, मग त्याच्यानंतर असिस्टंट असतं, त्याचबरोबर मग असे मॅनेजरची पोस्ट येते असं ती सांगत असते. आणि पुढं सांगू लागते की एवढं सगळं जे काही आहे ना त्याच्यामध्ये तुला माहिती आहे का, मग त्याच्यामध्ये अशा कोणकोणत्या पोस्ट आहेत हे ती आवर्जून सांगत असते. आणि इकडे निशीला एकदम कन्फ्यूज करून टाकते. निशीला कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे, म्हणजे ह्या गोष्टी अशा का सांगितल्या गेलेत, कारण निशीच्या डोक्याच्या वरनं हे सगळं गेलेलं असतं, तिच्या डोक्याचा भोगा पडलेला असतो. आणि त्या सगळ्या गोंधळामध्ये आता निशीला कळायचं बंद झालेलं असतं की गाजर हलव्याची वाटी कोणती आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आपण गुंगीचं औषध टाकलेलं होतं, हा प्रश्न निशीला पडलेला असतो. इकडे तारिणी आणि केदार आता दोघंही एकत्र रूममध्ये राहत असतात. आता एकत्र बेडसुद्धा शेअर करू लागलेले आहेत.
तेव्हा मात्र तारिणी केदारच्या जवळ असते आणि केदारला म्हणत असते की केदार, मला माहिती आहे तुला या सगळ्या गोष्टी माझ्यामुळे सहन करायला लागत आहेत, पण लवकरच या सगळ्यातून आपण मार्ग काढूया, काळजी करू नकोस, आपण लवकरच या सगळ्यातून मार्ग काढूया, असं ती सांगू लागते. आणि तेव्हा इकडे निशीला मात्र चेक करायचं असतं की युवराज झोपलाय नाही ना, त्याने गुंगीचं औषध नाही ना, म्हणजे तो गाजर हलवा त्याला मिळाला नाही ना, असं तिचं वेड्यासारखं चाललेलं असतं. युवराजसुद्धा अक्षरशः चिडलेला असतो की निशी काय चाललंय तुझं, म्हणजे मी खरंच आता मला कळतच नाही आहे की मी डोक्यावर तर पडलो नाही आहे ना, असं म्हणत युवराज स्वतःलाच आता दोष देऊ लागतो की ही नक्की काय करणार आहे आणि काय गोंधळ घालणार आहे. हा प्रश्न युवराजला सुद्धा पडलेला असतो आणि निशीचं मात्र सुरूच असतं. दुसऱ्या दिवशी सकाळी निशी उठलेली असते, पण युवराज काही केल्या उठलेला नसतो. निशी त्याला वारंवार उठवत असते, युवी उठ ना, युवी उठ ना, पण युवराज काही उठायला तयार नसतो. तेव्हा मात्र निशी म्हणत असते की अरे युवी, कळतंय का तुला, उठ ना, असं काय करतोयस तू, तुला माहिती आहे ना ऑफिसला जायचं आहे आणि तुला केदारच्या आधी पोचायचं आहे, मी बघून आले तो झोपलाय, गाजरा हलवा त्याने खाल्लाय, असं याचं म्हणणं सुरू झालेलं असतं. पण इकडे युवराज मग शेवटी उठतो आणि तयार होतो. परंतु जेव्हा युवराज असा तयार झालेला असतो आणि अगदी नेहमीचे त्याचे कपडे नसून आज त्याने फॉर्मल घातलेले असतात आणि तो ऑफिसला जाणार असतो, तेव्हा मात्र निशी त्याला सोडायला येते बाहेर. मग तारिणी युवराजला चहा आणून देते. तेव्हा तो म्हणतो की आले आजचा चहा वगैरे मला काय नाही, गरज नाही आहे, मी नेहमीच फ्रेश असतो, असं तो सांगू लागतो. तेव्हा मात्र मग केदार कुठे, तुझ्या नवऱ्याला दे, त्याला गरज असेल, असं युवी तिला बोलतो. तेव्हा मात्र इकडे तारिणी म्हणते की नाही, तो गेला कधीच ऑफिसला. आता मात्र यांच्या दोघांच्या शिट्ट्या बाजू लागतात, म्हणजे केदार ऑफिसला गेलेला आहे. तेव्हा मात्र इकडे युवराज म्हणत असतो की मला माहिती आहे तुझे प्लॅन असेच असतात आणि तू गोंधळच घालत असती, असं म्हणत तो निशीला ओरडत असतो. आणि मग दोघंही बाहेर येतात आणि म्हणतो की बघ, हा प्लॅन मी केला आहे, मला माहीत होतं की उद्या केदार जाऊ नये. इकडे केदार मात्र ऑफिसला जायचं आहे, ॲटो वगैरे काही मिळते का ते पाहत असतो, परंतु कोणतीच ॲटो वगैरे काही त्याला भेटत नसतं. त्यामुळं तो बिचारा आता शोधाशोध करत असतो. शेवटी तो टाईम बघतो, कारण ऑफिसला तर वेळेवर गेलं पाहिजे. इकडे युवराज तर आता 4 व्हीलर घेऊन चाललेला असतो आणि निशी त्याला म्हणत असते अरे पण, कारण या दोघांनाही जे पेमेंट मिळणार आहे ते मात्र खूपच जबरदस्त आहे आणि तेवढ्या पेमेंटवर केदार तयार झालेला असतो. इकडे युवराज म्हणत असतो की बघ, मी काय करून ठेवलंय, त्याची बाईक चालूच होऊ शकत नाही आहे, मला माहिती आहे. इकडे केदारने शेवटी त्याचा कोट काढून हातात घेतलेला आहे, बॅग अडकवलेली आहे आणि तो धावत ऑफिसला निघालेला आहे, कारण त्याला त्या सगळ्या गोष्टींची सवय आहे, त्यामुळे त्याला त्याचं काहीच वाटत नाही. आणि युवराज मात्र इकडे थाटात निघालेला असतो आणि ऑफिसमध्ये जाऊन जो काय राडा घालणार आहे ते तर आपल्याला माहितीच आहे. केदार जेव्हा रस्त्याने धावत चाललेला असतो त्यावेळेस सगळ्या आजूबाजूच्या मुली, ज्या स्टॉपला थांबलेली माणसं आहेत ते केदारकडे पाहत असतात, कारण त्यांना आश्चर्य वाटत असतं, कारण केदारचा जो धावण्याचा स्पीड आहे, एकतर तो IPS अधिकारी आहे, त्याचबरोबर या सगळ्या गोष्टींची त्याला सवय आहे, फिजिकल तो एवढा फिट आहे की त्याला काहीच प्रॉब्लेम नाही येते आणि तो धावत सुटलेला असतो. इकडे मात्र दयानंद काका तारिणीचे आभार मानत असतात, तिला म्हणत असतात की थँक्यू. तेव्हा तारिणीमध्ये काय हे सगळं तुम्ही, आता मी तुम्हाला गोळ्या देणारे म्हणलं म्हणून तुम्ही मला थँक्यू म्हणणार आहात का. तेव्हा ते म्हणतात नाही ग बाई, तू तुझ्या नवऱ्याला तयार केलंस ना, मला माहिती आहे तू त्याची समजूत घालणार होती, पण एक ना एक दिवस तू माझे आणि त्याची पण भेट घडवशील ना. तेव्हा तारिणी म्हणते की दयानंद काका, ती पण घडेल, पण एक गोष्ट माहिती आहे का तुम्हाला, कारण जखम खूप खोल आहे ना, जोपर्यंत आपण त्याला पुरावा देत नाही तोपर्यंत त्याचे गैरसमज मिटणार नाहीत. इकडे ऑफिसमध्ये आता युवराजला सिक्युरिटीने ओळखलेलं नसतं आणि युवराजने ऑफिसमध्ये येऊन जो काही तमाशा घालायला सुरुवात केलेली असते, त्या सिक्युरिटीची धुलाई करायला त्याने सुरुवात केलेली असते. त्याला जराही लाज वाटत नसते, तो जे काय करतोय त्याला त्याचं काहीही पडलेलं नसतं आणि त्या सिक्युरिटीला तो खूप मारत असतो. सगळेजण अडवण्याचा प्रयत्न करत असतात, केदारसुद्धा त्याला अडवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु इकडे हा मात्र ऐकायला तयार नसतो, कारण सिक्युरिटीने त्याला ID कार्ड मागितलेलं असतं आणि तो सांगत असतो की तू ज्या जमिनीवरती उभा आहेस ना, ती जमीन ही माझ्या मालकीची आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे, असं म्हणत आता केदारच्या समोर युवराजने जो काही राडा घातलेला आहे तो मात्र खूपच भयानक असा आहे आणि त्या सिक्युरिटीच्या कानाखाली सुद्धा मारलेली आहे. तेव्हा कौशिकी तिथं आलेली आहे आणि कौशिकी आता युवराजला काय शिक्षा देणार हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. नक्कीच युवराजला आता त्या सिक्युरिटीची हात जोडून पाय धरून माफी मागावी लागणार आहे आणि युवराज कशा पद्धतीने माफी मागणार हे मात्र खूप भयानक आहे. युवराजचा हा खूप मोठा अपमान आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.